नमस्कार मित्रांनो. आज आपण एका विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे प्रत्येक ट्रेडरच्या यशाचं मूळ आहे. तो म्हणजे मित्रांनो ट्रेडिंग सायकोलॉजी. नमस्कार मित्रांनो, मी आहे DM ट्रेडर. तुमचं स्वागत करतो ट्रेडिंग सायकोलॉजीच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. शेअर मार्केटमध्ये आपण अनेक वेळा चार्ट पाहतो, इंडिकेटर वापरतो, न्यूज फॉलो करतो, पण तरी मित्रांनो आपल्याला नफा होत नाही. त्याचं मित्रांनो नेमकं कारण काय? मित्रांनो, कारण आपलं मन मार्केटच्या चढ-उतारावर नियंत्रण ठेवू शकत नाही. आणि आपण इथंच महान असे मार्क डग्लस यांचं ट्रेडिंग सायकोलॉजी कामाला येतं मित्रांनो. मित्रांनो, मार्केट तुमचा शत्रू नाही. मार्क डग्लस सांगतात की द मार्केट इज ऑलवेज न्यूट्रल, इट डज नॉट केअर अबाउट यू. मार्केट कधीच कोणाच्या बाजूने नसतं. ते फक्त डेटा, प्रोबॅबिलिटीवर चालतं. आपण जिंकलो तर आनंद आणि हरलो तर राग. पण मार्केटला काही फरक पडणार नाही मित्रांनो. तुमच्या जिंकलात तुम्ही किती प्रॉफिटमध्ये आहात किंवा तुम्ही किती लॉसमध्ये आहात याचा मार्केटला काहीही परिणाम होणार नाही. आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की मार्केट नियंत्रण ठेवणं शक्य नाही, पण आपल्या रिॲक्शनवर नियंत्रण ठेवणं शक्य आहे मित्रांनो. हेच पाऊल आहे म्हणजे ट्रेडिंग सायकोलॉजीचं. मित्रांनो, संभाव्यतेत विचार करणं, थिंकिंग इन प्रोबॅबिलिटीज. मार्क डग्लस सांगतात की प्रत्येक ट्रेड म्हणजे एक संधी आणि प्रोबॅबिलिटी आहे मित्रांनो. तो जिंकेल किंवा हरेल हे कोणालाही ठाऊक नाही. तो ट्रेड जर तुम्ही 10 ट्रेड घेतले त्यापैकी 6 जिंकले तरी तुम्ही यशस्वी ट्रेडर आहात मित्रांनो. म्हणून प्रत्येक वेळी जिंकण्याचा प्रयत्न करू नका, तर दीर्घकाळात कन्सिस्टन्सी मिळवण्याचा प्रयत्न करा. आपण जास्तीत जास्त डिसिप्लिनने प्लॅन फॉलो केला तर मार्केट आपोआप आपल्याला रिवॉर्ड देतं मित्रांनो. त्याच्यानंतर रिस्क मॅनेजमेंट आहे मित्रांनो. जोखीम स्वीकारा. ॲक्सेप्ट द रिस्क. इफ यू कांट ॲक्सेप्ट द रिस्क यू कांट ट्रेड. मार्क डग्लस हे त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो. ट्रेडमध्ये नुकसान तर होणारच आहे मित्रांनो, पण आपल्याला त्या नुकसानाची तयारी असली पाहिजे. अनेक ट्रेडर्स हरतात कारण त्या प्रत्येक ट्रेडमध्ये नुकसान होणार नाही असं म्हणतात. पण प्रोफेशनल ट्रेडर्स म्हणतात माझं काम म्हणजे रिस्क कंट्रोल करायचं, रिझल्ट नंतर येईल. म्हणून स्टॉप लॉस ही केवळ लाईन नाही, ती मानसिक सीमारेषा आहे मित्रांनो. ती ओलांडली की तुम्ही भावनिक ट्रेडर बनता. कंट्रोल मित्रांनो, कंट्रोल सोडा, फक्त प्रोसेस फॉलो करा. मार्केट आपल्यावर चालत नाही मित्रांनो. आपण आपल्या मनाला वाटतं यावेळी नक्की वाढेल, तेच आपल्याला तोडतं. मार्क डग्लस सांगतात की ट्रेडिंग इज नॉट अबाउट बिईंग राईट, इट्स अबाउट फॉलोइंग युअर एज. म्हणजेच तुमच्या स्ट्रॅटर्जीमध्ये तो एज आहे, तो सतत वापरणं हेच यशाचं रहस्य आहे मित्रांनो. आपण निकालावर फोकस न करता प्रोसेसवर फोकस करायला शिकलं पाहिजे मित्रांनो. आपल्या भावनांना नियंत्रण ठेवलं पाहिजे मित्रांनो. भीती आणि लोभ या दोन्ही दोन्ही ट्रेडरच्या मोठे शत्रू आहेत मित्रांनो. भीतीमुळे आपण ट्रेड घ्यायचा टाळतो आणि लोभामुळे आपण स्टॉप लॉस हलवतो. मार्क डग्लस सांगतात की तुम्ही भावनावर आधारित ट्रेड घेतला तर मार्केट तुम्हाला शिक्षा करेल. म्हणून नेहमी सिस्टीमवर आधारित असावा. भीती, लोभ यावर मात करायची असेल तर लहान ट्रेड घ्या, पण योग्य नियमाने व्हा. यशाची खरी गुरुकिल्ली आहे मित्रांनो, डिसिप्लिन इज युअर रिअल एज. अनेक वेळा आपल्याला सिग्नल मिळतो, पण आपण मनात विचार करतो की थांब थोडं किंवा पाहू पुढे काय होतंय आणि तिथेच आपलं नुकसान होतं मित्रांनो. ट्रेडिंगमध्ये शिस्त म्हणजे नियम पाळणं, नफा तोट्यात स्थिर राहणं आणि प्रत्येक वेळी एकाच प्रक्रियेने काम करणं. यशस्वी ट्रेडर हा नशिबावर नाही तर सततच्या शिस्तीवर उभा असतो मित्रांनो. आत्मविश्वास आणि सातत्य. आत्मविश्वास येतो तो जिंकून नाही तर प्रत्येक वेळी योग्य निर्णय घेतल्याने मित्रांनो. मार्क डग्लस सांगतात की कॉन्फिडन्स कम्स फ्रॉम कन्सिस्टन्सी, नॉट फ्रॉम विनिंग. जेव्हा तुम्ही आपल्या प्लॅनवर दररोज विश्वास ठेवता, दररोज एक स्ट्रॅटर्जी वापरता, तेव्हा मार्केट हळूहळू तुम्हाला मित्रांनो बक्षीस देत जाईल. ट्रेडिंग म्हणजे केवळ चार्ट नाही मित्रांनो, ती एक मनाची साधना आहे. मार्क डग्लस त्यांच्या शब्दात सांगतात की टू बी अ सक्सेसफुल ट्रेडर यू हॅव टू लर्न हाऊ टू थिंक लाईक अ ट्रेडर. ट्रेडर बनून विचार केलात तर मित्रांनो तुम्हाला यश नक्कीच आहे मित्रांनो. तुम्ही जेव्हा विचार करायला शिकलात की प्रत्येक ट्रेड ही एक शक्यता आहे, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने ट्रेडिंग झोनमध्ये आलेला आहात मित्रांनो. मित्रांनो, मार्केटला दोष देऊ नका, जोखीम स्वीकारा, शिस्त ठेवा, निकालावर नाही तर प्रक्रियेवर फोकस करा, सातत्य ठेवा, आत्मविश्वास आपोआप येईल आणि यश तुमच्या नक्कीच मिळेल.
मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.